राज्यामध्ये लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे। असंख्य पदं खरं तर रिक्त आहेत आणि यातली पोलीस दलातली 14,000 पदं भरली जाणार आहेत असं समजतंय। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होणार असं कळतंय। राज्यात लवकरच मोठी पोलीस भरती होणार आहे। 14,000 पदं पोलीस दलातली भरली जातील। आजच्या जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे त्याच्या बैठकीत हा निर्णय होणार असं कळतंय। पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण तरुणींसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासादायक बातमी। पोलीस दलातील 14,000 पदं भरली जाणार आहेत। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातला निर्णय होणार आहे। मोठी पोलीस भरती राज्यात आता होणार आहे। प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। संदीप, आजच्या बैठकीमध्ये या संदर्भातला ठोस निर्णय होईल असं समजतंय। काय नेमकं या दरम्यान पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्या तरुण तरुणींसाठी दिलासादायक बाब म्हणता येईल? बरोबर आहे। खरं तर राज्यातली पोलीस भरती गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, आपल्याला माहिती आहे। त्याबाबतचा निर्णय झालेला नव्हता, मात्र आता काही वेळापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाची जी बैठक सुरू झाली आहे त्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। जवळपास 14,000 पोलिसांची जी भरती आहे ती भरती राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ती केली जाणार आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो यापुढे उद्भवणार नाही, कारण अनेक ठिकाणी पोलीस स्टेशन्समध्ये कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची पदं ही रिक्त आहेत आणि कमी संख्या असल्यामुळे कायदा व्यवस्थेचा कायमच प्रश्न निर्माण होत असतो। त्यामुळे आज गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक चालू आहे त्यामध्ये याबाबतीतला निर्णय होऊ शकतो आणि हा निर्णय झाल्यानंतर आगामी 3 ते 4 महिन्यांमध्ये या पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती राज्य सरकारमार्फत संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाऊ शकते। जी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।